ताकद देतं आणि आज राजाची जयंती आहे त्यानिमित्त नक्कीच आपण राजाला करूया त्रिवार मानाचा मुजरा. मॅचची सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. शानू कुरेशी सर आणि मनोज गुप्ता सर अंपायरच्या भूमिकेत. इन ऍक्शन टीम ढोले बी वर्सेस आरोही एस पी सावध. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. दोन्ही टीम स्वप्न घेऊन मैदानावरती आलेत. पाहिजे ड्रीम कोणाचं कंप्लीट होईल. चांगलं क्रिकेट खेळ तो जिंकणार आहे. बट त्या सोबतीनं क्रिकेटच्या मैदानावरती संघर्ष, मेहनतीची पराकाष्ठा, नशिबाची साथ आणि कौशल्याचा आधार या गोष्टींवरती क्रिकेट चालतं. आणि त्या गोष्टी आज तुम्हाला प्रचंड मेहनतीनं मैदानावरती सिद्ध करावा लागतील. कारण म्हटलं जातं ना, सपनों की मंजिल कभी पास नहीं होती, जिंदगी अपनी हर पल कभी उदास नहीं होती. अपने आप पर यकीन रखना मेरे राही, कभी कभी वो भी मिल जाता है जिसकी कभी आस नहीं होती. फाइट विथ ड्रीम्स, प्रॉमिस युअर ड्रीम्स, चेस युअर ड्रीम्स. आज त्या सगळ्या गोष्टी मैदानावरती तुम्हाला दाखवायच्यात. म्हणून त्या क्रिकेटच्या पटलावरती नेहमी म्हटलं जातं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम टू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कदापि सोडू नका जी नेहमी तुम्हाला हवी हवीशी वाटतात. अंबाच्याला ग्रीन सिग्नल गेम प्ले करूयात. योगेशदा पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत. मुठवाईच्या स्पर्धेनंतर आज आफ्टर लॉंग टाइम वेलकम योगी दादा. आज दोन नवीन पार्टनर त्याच्या डिशमध्ये ॲड झालेत. पहिलाच बॉल किरण पाटीलचा. बॉल मैदानावरती पिच झाला आहे अगदी 6:33 आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टीम आरोही एस पी सावध तुम्हाला इथे टाकायची आहेत. त्याकडे किरण लक्ष असायला हवं. पहिल्या बॉलवरती सुरुवात झाली. या ठिकाणी लिगबाईच्या धावेनं डाव सुरू झाला. सलामीची जोडी आली. आपण पाहता सिरताज आणि साहिल ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी गरिबांचे कैवारी आणि समाज कल्याणाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सोन्यादादा पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांच्या समेत ग्रामपंचायत कुक्षीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे या धडाडीचे विभाग प्रमुख आदरणीय रघुनाथजी पाटील आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख कुक्षे सन्माननीय सायनाथजी दत्तू पाटील या सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक गोरगरिबांचं नक्कीच कैवारी म्हणून जी व्यक्ती अनेक वाडा, जव्हार, शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण कुठलाही क्षेत्र असू दे त्या क्षेत्रामध्ये जाऊन सोन्यादादा पाटील साहेबांचं तुम्ही कार्य जर पाहिलं तर नक्कीच ते कार्यचं उल्लेख करणं नक्कीच गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती आपल्या सभेत आज नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. विद्यमान सरपंच सन्माननीय मनोहरजी भोईर, त्यांच्या सभेत शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी पाटील आणि उपशाखा प्रमुख कुक्षेचे सन्माननीय सायनाथजी दत्तू पाटील, त्याचप्रमाणे ढोले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय दानिशजी शेख यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सर्व पाहुण्यांचं एस के ट्रॉफी 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सॉफ्ट सिग्नल. अंपायर्सनं विचारलंय की सॉफ्ट सिग्नल काय. थर्ड अंपायर्सला आवश्यक आहे. ग्राउंड अंपायरिंगकडनं DRS घेण्यात आला. चेक केलं जात आहे. बिमरसाठी DRS बरोबर. लाईट्स ऑन करायची आहे. रुपेश पाटील. चेक केलं जाईल थर्ड अंपायर आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत येईल. ऑन स्क्रीन तुम्ही देखील पाहू शकता. ऑलरेडी वॉलवरती देखील तिकडे देखील तुम्हाला ॲक्शन रिप्ले लाईव्ह तालिका सुरू प्रिन्स मूवीच्या माध्यमातून अंपायर्सला अतिशय चांगली मदत तिकडे मिळते आहे. या पाहूयात निर्णय काय येतोय मॅच रेफरीजच्या माध्यमातून आणि त्याचीच आपण वाट पाहतो. आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तो डिसिजन आला आहे. हा फेअर बॉल आहे म्हणजे मितील धावा फक्त 4 आणि जो DRS होता अंपायर बॅटिंग साईड होता. अंपायर्स कॉल बॅटिंग साईड म्हणजे जो DRS आहे तो तुम्ही आता गमावला. यानंतर तुम्हाला DRS या मॅचमध्ये मिळणार नाही. अंपायरच्या निर्णयावरती तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. किरण पाटील तयार होतोय. यॉर्कर लेफ्ट आर्म राऊंड विकेट आल्यानंतर कॉट्रेल ऑफ भिवंडी या नावानं त्याला ओळखलं जातं.
आणि आता फक्त सावध गावाचं नाव भिवंडी पुरतं मर्यादित नाही राहिलंय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सावध गावाला एक वेगळीच ओळख क्रिकेटच्या पटलावरती. गोलंदाजीतला एक वेगळा कोहिनूर सितारा या भिवंडी तालुक्यानं दिला, सावध गावानं दिला आणि त्याचं नाव किरण पाटील, जो सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावादी धावा झाले 6. एक जो चौकार आला मागे मिसफिल्डचा तो सध्या मदत करतो ढोले टीमला. हाफ ट्रॅकर तिखट बाउंसर किरण पाटिल नाम सुन के फ्लावर समझा है क्या? फायर हूं मैं, जब तक तोडूंगा नहीं तब तक मैं भी छोडूंगा नहीं. कमबॅक पलटवार करत असताना वापसी फार महत्वाची होती टीम सावधसाठी, कारण एक चौकार आला, रन रेट अतिशय हेल्थी होतं. कारण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करते त्या स्टेजला जिथे फ्रंटलाईट देखील ऑन आहेत आणि काहीसा सूर्यप्रकाश देखील अजून आहे, म्हणजे बेनिफिट आहे, त्याचा फायदा उचलू शकते टीम ढोले बी. यावी फटका चांगला सिरताच्या बॅटमधनं बॉल चालला स्कोअर ऑफ द विकेट. व्हेरी गुड फोल्डिंग. पहिल्याच टप्प्यावरती स्वतःला ट्रे जम्प करत असताना त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला. एक सिंगल पूर्ण होतीये. एका सिंगलच्या मदतीनं किरण पाटीलचं पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. 6:33 पहिला बॉल तुम्ही टाकला, बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालंय. त्यामुळे वेळ चर्चेमध्ये जास्त घालू नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव या ठिकाणी पूर्ण करायचीच आहेत. आमने लोणार बेल्ट मधील आणि भिवंडी तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करता. एसके ट्रॉफी 2023 आदरणीय ज्ञानेश्वरजी मागे, संतोषजी सुतार आयोजन समितीमध्ये आपण जर पाहिलं तर सरपंच ग्रुप सापे आणि आज या सर्वांवरती प्रेम करणारा त्यांचा असंख्य सारा मित्र परिवार मंचावरती जोडला गेला. आपले कोकसे गावचे सरपंच असतील, या विभागातील स्थानिक कार्यकर्ते असतील आणि गरिबांचा कैवारी म्हणून जसं योगेश दादांनी उल्लेख केला, अगदी ती गोष्ट तितकीच खरी आहे. जवाड असेल, जो थोडासा ग्रामीण भाग आहे, त्या विभागामध्ये जाऊन प्रत्येक अडी अडचणीमध्ये मदत करणारं एक नाव, एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलं आहे. दादांचं देखील करू आपण हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. आणि सर्वांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर मागे, संतोष सुतार आणि आमच्या सरपंच ग्रुप सापेच्या वतीनं केला जाईल. कारण अतिथी देवो ही भारतीय संस्कृती आहे आणि आपली माणसं आणि आपल्या माणसांचा सन्मान आणि त्यांना मोठं करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. ओव्हर नंबर 2 दिगंबर आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटक स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या होत्या 7 आणि त्या पहिल्याच बॉलवरती दिगंबरचं स्वागत झालंय. बॉल चालला मिड विकेटला, मिळतील धावा 4. चौकार आणि स्कोर डबल डिजिट मध्ये फ्लॅ होत आहे. चार धावा ऍड झालेत आणि धावफलक 4 ने पुढे सरकत असताना 11 का अप्रतिम दृश्य आपल्याला दाखवत होती या ठिकाणी टीम प्रिन्स मूव्हीज. किती सुंदर वाटतं मैदान ज्यावेळी विद्युत प्रकाशामध्ये नाहून जातं. श्रीकृष्ण म्हटलं की प्रत्येकाचं आवडतं असं हे कॅरेक्टर, माणसातून देव आणि माणसातला माणूस यातला प्रवास म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि राधेकृष्ण या नावानं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. एक अजरामर प्रेमकथा पूर्ण जगासमोर, राधे राधे कृष्ण कृष्ण. जरी ते विभागले गेले पण जेव्हाही श्रीकृष्णानं सांगितलं राधेला जगामध्ये प्रेमाची गोष्ट आणि ज्यावेळी चर्चा केली जाईल त्यावेळी कृष्णा आधी राधे नाव लागेल. आणि आजही जी प्रेम कथा हीच प्रेम कसं असावं त्याचं एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण राधा कृष्ण कृष्ण राधा. टीमची टोटल स्कोर कार्डवर 11 ऑन बोर्ड विदाउट लॉस. सध्या ही सुरुवात तुम्ही पाहता. बॉल तयार, ओव्हर द विकेट आलं. टप्पा पडल्यानंतर अँगल होऊन चेंडू आत आला, इन कटर होता. गुडलेन स्पॉटवरती पडलेला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं पोहोचला आहे. चेंडू जातोय त्या ठिकाणी डॉट. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. डे नाईट क्रिकेट आहे, मजाल. पहिला हाफ जवळजवळ आपण पूर्ण केलाय. आजच्या दिवसातील ही मॅच नंबर आपण पाहता 5, 5वा सामना सुरू आहे. म्हणजे अजूनही आपले इथनं 9 सामने बाकी आहेत. हाफ ट्रॅकर ऑन साईडला वळवायचं होतं, पुल करायचं होतं. फलंदाजी करताना आपण पाहिलं तर सिरताज आणि साहिल ही सलामीची जोडी आहे. आणि मोठं क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल कारण आत्मविश्वास गरजेचा आहे. सध्या बॅटिंग करणारा या ठिकाणी ढोले ब संघाला म्हटलं जातं ना, हौसले भी कभी किसी हकीम से कम नहीं होते. हर तकलीफ में ताकत की दवा का काम करते हैं. तो आत्मविश्वास आवश्यक आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे,
जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. त्या आत्मविश्वासानं आज किल्ला सर करायचा मैदानावरती बॅटिंग करताना ढोले बी संघाला. कारण समोर या विभागातील आमने लोणार बेल्ट मधील एक तगडी टीम इन ऍक्शन. आरोही SP सावत ओव्हर द विकेट दिगंबर, लोवर फुल टॉस, बॅकफुटला गेले साहिल, समोर खेळलेत लॉंग ऑनला अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल पूर्ण केली जाईल, एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. सिरताजला मी पहिल्यांदा पाहिलं होतं छत्रपती क्रीडांगण कुकसेचं मैदान रुपेशदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी कुकसेची विकीस्पोर्टची स्पर्धा होते त्याच ठिकाणी जेव्हा पहिल्यांदा 2017ला जोडलं गेलो आणि अर्धशतक सिरताच्या बॅटमधनं पाहिलं होतं. आज त्या बॅटिंगची मैदानावरती गरज आहे. खरं तर टीम ढोले ब क्रिकेट संघाला ऑन साईडला वळवला बॉल, फ्लिक करत असताना बॅक अँड पॅन मधनं थोडीशी मिसफील्ड बॅकअप आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्कोअर लेगला थ्रो जोपर्यंत येईल तोपर्यंत सिरताची विकेट मिळेल आणि पहिला धक्का लागेल ढोले ब क्रिकेट संघाला. या जवळ DJ कडे आणि ऐकूया इव्हनिंग सेशन मध्ये एक सुंदर संगीत. फेमस भारी सोन पाटील दादा, असा दिलदार फेमस भारी सोन पाटील दादा, असा दिलदार फेमस भारी सोन पाटील दादा, असा दिलदार फेमस भारी सोन पाटील दादा. वेळ थोडासा तर तुम्ही जास्त घेतलाय, कारण बरोबर आपण पाहिलं तर 6:33 ला पहिला बॉल पडलाय आणि आता त्यामुळेच तुम्हाला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. लक्ष असू द्या त्या गोष्टीकडे. टीमची टोटल 8 ओव्हर आपण पाहता. स्कोर कार्डवरती धावा 7.00 7.00 या करंट रन रेटनं बॅटिंग करताना 14 ऑन बोर्ड, 14 गडी बाद सध्या ही स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या ढोले बी क्रिकेट संघाची. ओव्हर नंबर 3 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटकात सज्ज झालेत गोलंदाज कैलास. अजून एक अनुभवी खेळाडू टीम सावत मधील. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूयात मोनांक इंटरप्राइजेस केवणी दिवे आणि त्यांच्या विरुद्ध करणारी टीम आहे गावदेवी चौदरपाडा आणि केवणी दिवे. दोन्ही कॅप्टनने यायचा फटका लाजवाब 360 स्टाईल स्पेशल होता हा. साहिल शेखच्या बॅक मधनं डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला सूर्यकुमार यादव ABD अशा काही दिग्गज खेळाडूंची आठवण करून देत असताना एक अनोख्या शैलीनं 360 स्टाईल षटकार खेचला साहिल शेखनं. असा दिलदार फेमस भारी सोन पाटील दादा, असा दिलदार फेमस भारी सोन पाटील दादा. क्या बात आहे. दादांच्या नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकत होता. व्यासपीठावरती ते उपस्थित देखील आहेत. साहिल शेख देखील मैदानावरती आता सांगतोय सुरमे की तरह पिसा हमें हालातों ने तब जाके कहा बसे हम लोगों के निगाहों में. मागची 2 षटकं जरी सावतच्या नावावरती असली तरी आता कमबॅक मैदानावरती केला साहिल शेखनं. त्याच्या बॅट मधून आला या ठिकाणी खणखणी षटकार आणि धावफलक 6 ने पुढे सरकताय. 2-0 लॉस ऑफ 1. ढोले ब हा संघ बॅटिंग करतो. ढोलेचं क्रिकेट म्हटलं की अगदी कसं विसरून चालेल अतिश घोडविंदेचं नाव. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ढोले गावाचं क्रिकेट ज्यानं पोचवलं. उजव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज म्हणून एक वेगळीच भूमिका अतिश घोडविंदेची राहिली. मागचे काही दिवस दुखापतग्रस्त जरूर होते, त्यातनं बाहेर पडून पुन्हा एकदा पुनरागमन लवकरच अतिश करेल याच अपेक्षा. आणि ढोले गावाच्या क्रिकेटसाठी त्याचं देखील योगदान नक्कीच चांगलं असतं. मग ते ढोले बी टीम इन ऍक्शन. इकडे देखील तीच क्वालिटी आहे आणि साहिल सध्या बरसतोय. सेकंड इन थ्रो बॅक टू बॅक ठोकलाय. दुसरा षटकार. फलंदाज साहिल शेख ऑन फायर. ज्ञानेश्वर मागे दिलदारा, यसके
आहे खंबीर, पाठीशी आहे खंबीर, हे साथीला त्यांच्या झुंजार, आहे तो संतोष सुतार, आहे तो संतोष सुतार, आहे तो संतोष सुतार. काही करायचं वेगळं, देण्याची भेट, येते हो एक शेट. कार्यकर्ती सॅल्यूट, माणूस ग्रेट, आहे हा मेघनाथ शेठ. साहिल ऑन फायर. 2 बॉल 2 षटकार त्यानं खेचलेत. सलगचा तिसरा शॉट ऑफ दी नाईट, शॉट ऑफ दी मॅच, शॉट ऑफ दी डे. एकदा टाळ्या जरूर बरसायला हव्या साहिल शेख साठी. आणि लगातार 3 बॉल 3 षटकार साहिल शेखच्या बॅट मधून आलेत. केलंय आयोजन होला आता, याचे ट्रॉफी देणार इथे. आयोजन होला खाते, यसके ट्रॉफी दे नाही ते. आयोजन होला खाते, यसके ट्रॉफी दे नाही ते. केले आयोजन होला खाते, यसके ट्रॉफी दे नाही ते. क्या बात है. केलं आयोजन लाखात एसके ट्रॉफी डे नाईट. आणि लाखात 1 असणारी क्रिकेट स्पर्धा आणि लाखात 1 असणारी माणसं सध्या तुम्हाला एसके ट्रॉफीच्या माध्यमातून जोडली जातात. धावा झालेत धावफलकावर 32. 2 षटकांना मुळीच रन विचारल्या नव्हत्या सावधनं किती झालेत. आता स्कोर विचारण्यास साहिल शेखच्या 3 षटकारांनी भाग पाडलाय. 2 ओव्हर 14 आणि मागच्या 3 बॉलमध्ये 18 आलेत. हे क्रिकेट बदलतं. हा लोव फुल टॉस सन्मान दिला. खरं तर 3 बॉल 3 षटकार आलेत. माहिती आहे गोलंदाज देखील आता आपल्या भातात एक चांगला बॉल आपल्यासाठी घेऊन येणार आहे. साहिल शेखचा थोडासा संयम पाहायला मिळाला. कदाचित लोव फुल टॉस जुना बॉल असता तर प्रहार नक्की करण्याचा प्रयत्न केला असता. साहिलला माहिती होतं नवा बॉल चेंडू मैदानावरती आला. आता मॅच बॉल रिटर्न आला, तो देखील तिकडे चेंज करण्यात आला. आणि त्यामुळेच आता पाहूया कसं क्रिकेट मैदानावरती रंगेल. मॅच बॉल मिस झाल्यानंतर घडामोडी मैदानावरती भरपूर काही बदलतात. मागचे तब्बल 15 बॉल मैदानावरती हाताळले गेले. चेंडूचं फर निघून गेलं होतं. चेंडू सहज ट्रॅव्हल होतं. ते चित्र पण पाहिलं. जसं नवा बॉल मैदानावरती आला साहिल शेखची थोडीशी टेम्परामेंट, त्याचं कंट्रोलिंग शॉट देखील पाहायला मिळालंय. आणि हे क्रिकेट असतं. सिर सलामत तो पगडी 50. विकेटवरती जितका काळ तुम्ही उभे राहणार तितका वेळ स्वतःला दिल्यानंतर तुमचे आय सेटल होतात. हँड अँड कोऑर्डिनेशन चांगलं रंगतं आणि बॅट आणि बॉलचा मेच जमतो आणि रन्स बनतात. आणि त्या रन्स सध्या बनलेत. तर फलकावरती 33 जावा. ओव्हर नंबर सुरू 3. राऊंड विकेट. चांगला बॉल हा. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत आला. गुडलाईन स्पॉटवरती पिचिंग झाल्यानंतर डावखुऱ्या बॅटर्ससाठी अगदी साईड आर्म टाकलेला बॉल अँगल होऊन आत येत असताना लसित मलिंगा स्टाईल चेंडू जातो तिकडे डॉट आणि कमबॅक गरजेचं होतं कैलाससाठी. अजून एखादा डॉट एखादी सिंगल कैलास वापसी नक्की करेल, कारण 2 षटकांमध्ये फक्त 14 आल्या होत्या. त्यामुळे हे षटक जरी महागडं ठरलं तरी सावध कुठेतरी वापसी मॅच मध्ये करू शकते. 33 धावा धावफलकावर 1 गडी बाद. ढोले ब. अजून एक सुंदर बॉल. चांगलं कमबॅक केलं. त्या ठिकाणी कैलासनं लगातारचे 2 चेंडू त्यांना निर्धाव टाकलेत. ऑफिशियल कॉल गावदेवी चौधरपाडा टीमच्या कॅप्टनला, कारण मुनांक इंटरप्राइजेस केवणीचे कॅप्टन उपस्थित झालेत. ओव्हर कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आहे आणि 2 षटकं संपल्यानंतर स्कोर कार्डवरती रन्स आपण पाहिलं तर त्या पूर्ण झालेत. त्या ठिकाणी 33. या मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले आपण पाहू. प्रिन्स मूव्हीज आपल्यासाठी घेऊन आली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल आत आला आणि मागचा जो पाय होता तो मात्र सावरता आला नाही आणि बॅट जी हातामध्ये होती कंट्रोल न करता स्टिक वरती घेऊन गेले आणि हिड विकेटच्या स्वरूपात बाद झाले. त्या ठिकाणी फलंदाज आपण पाहिले ते म्हणजेच मिराज आणि धक्का लागला मैदानावरती. शिरताज नंतर मिराज बाद झाले. 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर. स्कोर आहे 33. 11.00. 11:00 सरासरीनं 33 धावा धावफलकावरती लागलेत. वेळ बरोबर अगदी सुरू आहे, त्यामुळे 5 तुम्ही बाउंड्री लाईन वरती सेट करू शकता. क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पाहताय आरोही SP सावध ही टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी सज्ज झाला. या ठिकाणी बॉलर निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये 2 षटक 14 होत्या. मागच्या षटकात तब्बल आपण पाहिलं 19 धावा त्या ठिकाणी खर्च झाला आणि ते षटक भरपूर महागडं राहिलं. शेवटच्या षटकाची सुरुवात मैदानावरती होतीये. आज ज्ञानेश्वर दादा मागे त्यांनी देखील एक गोष्ट सांगितली. आमने लोणाड परिसराला गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण ते मात्र एसके ट्रॉफीला बनायचं आणि आज एसके ट्रॉफीचा दर्जा इथला आयोजनातील स्टँडर्ड पाहून प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती फार मोठ्या संख्येने होतीये. सरपंच ग्रुप सापे आयोजित सापे गावाच्या क्रिकेटच्या वलयाला
एक वेगळीच ओळख निर्माण करून देणारं हे मानाचं करंडक तुम्ही पाहता एसके ट्रॉफी. बॅकफूटला जाऊन सरळ पाठवला बॉल, अगदी स्लॅश करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला मिळतील 4 धावा. साहिल शेखला नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. ये सत्यवान मागे सहकारी, लाभले सत्यांची भारी, लाभले सत्यांची भारी, लाभले सत्यांची भारी. एसके ट्रॉफीची पोरं सारी जमले ते आज ग्राउंडवरी. जमले तर आज Thank you, ग्राउंड- DJ. ऑन साइडला धमाका, मिड विकेटच्या बाहेर. वॉच नाक बॉय साहिल शेख अंडर प्रेशर. त्याच्या बॅट मधून जी बॅटिंग होतीये आज फक्त तो तोडतोय आणि फोडतोय. षटकार आणि चौकार आणि त्या सोबतीनं टीम सावधच्या बॉलरची स्वप्न. गोरेचं सुतार सरपंच आमचा आयोजक. पहिला नो बॉल होता, त्याच्यावरती 5 आल्या. त्यानंतर आला षटकार आणि आता गोलंदाजानं केला पलटवार. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता धावा सध्या 3 ओव्हरमध्ये 33 होत्या. त्यानंतर आल्या 11. स्कोर आहे 44. 44 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग केली आहे. इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतो साहिल. आपण पाहिलं तर षटकार त्यानं लगावले 4, 2 चौकार. इंडिव्हिज्युअल 35 नॉट आउट. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला जाऊन थांबले, वेट केला, सिंगल पूर्ण झाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे, सिंगलला कॅन्सल कॉल केला. इझिली रन्स मिळणार होती, मात्र नको आहे त्या ठिकाणी साहिलला धाव. त्यालाच या ओव्हरमध्ये सामना करायचा आहे येणाऱ्या बॉलचा आणि मोठं टार्गेट त्याला मैदानावरती सेट करायचं आहे. सध्या तरी परिस्थिती अतिशय चांगली आहे ढोले टीमसाठी. साहिल अजून विकेटवरती बॅटिंग करतो. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मागचे 2 निर्धाव आलेत. नो बॉल कव्हर केलाय असं म्हणावं लागेल. तर जो षटकार चौकार खर्च झालाय तो देखील कव्हर करावा लागेल निखिलला. पण समोर साहिल आहे, थांबेल का? आणि आता थांबवलंय. दिलं प्रति उत्तर. टीट फॉर टॅट. मागची सिंगल मिस केली आणि त्यामुळे विकेट साहिल शेखची जाती आहे. बट बाद होण्यापूर्वी तब्बल 35 धावेची एक तुफानी बॅटिंग साहिल शेखनी केली आणि ढोले संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये त्यांना आणलंय. धावफलकावरती धावा 44, गडी बाद झाले 3. ढोले ब संघ बॅटिंग करतोय संजय स्पोर्ट्स सावधच्या विरुद्ध. साऱ्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये त्यांच्या नावाची चर्चा. साऱ्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये त्यांच्या नावाची चर्चा. असा दिलदार फेमस भारी सोनू पाटील दादा. असा दिलदार फेमस भारी सोनू पाटील दादा. अंतिम अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. ढोले इथनं प्रयत्न करेल कमीत कमी 48 ते 49चं टार्गेट सेट केलं जावं. प्रयत्न करेल इथनं सावध 47-46 आतमध्ये थांबवलं तर नक्कीच आपण या ठिकाणी 12ची सरासरी चेस करू शकतो. बॅटिंग लाईन देखील तितकीच चांगली आहे सावध टीमकडे. ढोलेकडे गोलंदाजी तितकीच चांगली आहे आणि त्यामुळे हा सामना चांगला रंगणारा या टीम आता शंका नाही आहे. टार्गेट काय सेट होतं सध्या त्याकडे लक्ष प्रत्येकाचं लागलंय. वाईल्ड कार्ड एंट्री ऑलवेज व्हेरी डेंजरस. आधी अझरुलीला मिळाली, त्यांनी सामना जिंकला. आता मिळाली आहे ढोले बी संघाला. ते चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळतात. बॉल तयार होते ओव्हर द विकेट. निखिल चांगला बॉल होता निखिलचा. पडल्यानंतर अगदी स्लोवर वन आणि त्या सोबतीनं बाहेर निघत होता चेंडू. तिकडनं थांबवलं बाटसला. फक्त एक सिंगल मेल सिंगल डबलनं फारसा फरक सध्या पडणार नाही. डेट ओव्हरमध्ये षटकार चौकार आल्यानंतर वापसी फिनिश चांगलं करतोय त्या ठिकाणी गोलंदाज निखिल. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे. शानू ऑन स्ट्राईक होते. एक सिंगल त्यांच्या बॅटमधून आली. आता फैजू आलेत स्ट्रायकर एंडला आणि पाहूयात कितीचं टोटल सेट करती आहे ढोले बी. स्लो वन, कमी गतीनं टाकलेला बॉल, रनआउटची संधी. त्या ठिकाणी काय कमबॅक केलाय गोलंदाजी करताना निखिलनं आणि अगदी एका बॉलमध्ये 11 धावा खर्च करणाऱ्या निखिलनं आफ्टर ओव्हर फिनिश रन्स आपण जर पाहिले तर या ठिकाणी टोटल खर्च केलेत फक्त 12.
क्या बात आहे. नंतरच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव निखिलनं खर्च केली आहे. म्हणजे मॅच मध्ये त्याचा एक मोठा इम्पॅक्ट सध्या पडू शकतो, कारण जिथे 55 प्लस जाण्याची स्वप्न पाहत होती डोले बी टीम, तिथे निखिलनं कमबॅक करून दिलं आणि पुन्हा एकदा त्यांना सांगितलं कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप. डाव मैदानावरती पहिल्या इनिंगचा संपलाय, सेकंड इनिंग बाकी आहे. रन्स चेस केला जातील का? या ठिकाणी तब्बल 46 की धावा थांबवल्या जातील गोलंदाजी करताना साहिल शेखच्या माध्यमातून. टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला आहे टीम गावदेवी चौधरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आहे मोनाक एंटरप्राइजेस केवनी दिवे. आणि या आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कौल तिकडे केला जाईल आणि अनिकेत, नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी पाहुण्यांना इन्व्हाइट करूयास. डॉक्टर सुनेदादा पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे मनोहरजी भोईर सुद्धा आहेत, रघुनाथजी पाटील आहेत आणि साईनाथजी पाटील आपण सुद्धा जॉईंट व्हायचा आहे. या सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी या ठिकाणी संपर्क करा. आणि सचिन कलेक्शन टॉस बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे. काय ग्राउंड व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय, अप्रतिम. येस, तर आपण आता टॉस करणार आहोत या ठिकाणी आणि दोन्ही कॅप्टन उपस्थित व्हायचंय. चला चौधरपाड्याचे कॅप्टन या, विचारतात काय? तुमचीच तर आम्ही वाट पाहतोय. कॉईन आपण इंट्रोड्यूस करूयात. एका बाजूला सरपंच ग्रुप आणि एका बाजूला एसके ट्रॉफी. गावदेव चौधरपाडा वर्सेस केवणी दिवे यांच्यामध्ये रंगील लढाई. कॉल करतात कॅप्टन केवणी दिवेचे. एसकेचा कॉल आणि सरपंच ग्रुप आलाय, म्हणजे टॉस जिंकलाय या ठिकाणी टीम चौधरपाडा संघानं. मान्यवरांचा खूप खूप आभार. टॉस विनिंग कॅप्टनला पण देऊयात थम्सअप. कुणाल शास्त्री त्यांनी आपल्याला ते स्पॉन्सर्स केलंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. दादा विराजमान व्हा. भरपूर मोठं समाजकार्य दादांच्या माध्यमातून नेहमीच राहिला. सगळ्यांचं करू आपण मनपूर्वक आभार आणि असंच सातत्यानं पुढे जात राहा या शुभेच्छा आपण देऊया. टॉस जिंकला गावदेव चौधरपाडा टीमच्या कॅप्टननं. टुर्नामेंटर लाजवाब आहे. प्रत्येकाचं ड्रीम आहे आता की एसके ट्रॉफी खेळायला मिळावी. तू आलास, टॉस पण जिंकलाय, थंडा पण भेटलाय. समोर आहे केवणी दिवे. डिसिजन काय? बॅटिंग. 4 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकून बॅटिंग. काय असं स्पेशल प्लॅन करून आलात? प्लॅन बिन काही नाही, पण पोराने सांगितलं बॅटिंगने. पोरांनी सांगितलंय म्हणून तुला बॅटिंग करायची आहे. काय वाटतं आज जे आयोजन केलं आहे ज्ञानेश्वर दादा, संतोष दादा आणि आमच्या सरपंच ग्रुप सापेनं? खरं तर प्रत्येकजण म्हणेल की आल्यानंतर एकच शब्द की पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी स्पर्धा. तुझ्या दृष्टिकोनानं काय म्हणशील स्पर्धेबद्दल? आम्ही तर प्रथमच खेळतो नाईटला आणि त्यांनी एवढं चांगलं आयोजन केलं आहे नाईटचं, त्याच्यामुळे खेळायला चांगली मजा येईल आणि बघूया मॅचमध्ये काय होईल ते. सो विश ऑल द बेस्ट. चांगलं खेळा, चांगले प्रयत्न केले की रिझल्ट चांगलाच येतो. टॉस गमावला, डिसिजन समोरच्या टीमनं बॅटिंग घेतलाय. तू टॉस जिंकलास तर तुझा डिसिजन? फिल्डिंगच केली असते. जो चाहिए था मिल गया. आणि आता काय म्हणशील स्पर्धेबद्दल? 38 सर्कलमध्ये मस्त लाईट चमकती आहे. बाउंड्रीच्या बाहेरून चांगले विद्युत प्रकाश जोत मैदानावरती एक वेगळीच रंगत निर्माण करतात. खेळायला मजा येईल? हा, नक्कीच मजा येईल. पहिल्यांदाच आम्ही या साईडला आलोय, खेळायला मजा येईल. तुम्ही सगळ्या साईडला खेळता, या साईडला आजच आलेत. म्हणजे आपण म्हणू की थोडीशी इंटरल लेट बट ग्रेट. अक्षय मडवीकडनं या मॅचमध्ये तुला किती अपेक्षा? नक्कीच सर्वांकडून 100% देण्याचा प्रयत्न करू. सो विश ऑल द बेस्ट. अनेक मोठ्या स्पर्धा सातत्यानं ठाणे बल्टमध्ये जाऊन किंवा भिवंडी तालुक्यामध्ये गाजवत असते केवणी दिवे टीम. नक्षत्र चौधरपाडा आपण नाव नेहमी ऐकता, गावदेव चौधरपाडा नाव नेहमी ऐकता. चौधरपाडाचं क्रिकेट फार मोठं. आज गावदेव चौधरपाडा कॅप्टन टॉस जिंकून बॅटिंग करतात, त्यांना देऊ आपण भरपूर शुभेच्छा. आणि जाऊयात योगेश पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिकडे सज्जत आमचे समालोचक मनीष पाटील आणि प्रसादजी परब आणि सध्या काही सन्मान आहेत, त्यासाठी आपण जाऊया योगेश दादाकडे. धन्यवाद. धन्यवाद ओमकार शेट्टे. दरम्यान या ठिकाणी आपण काही सन्मान व्यासपीठावरती संपन्न करूया. समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष डॉक्टर सुनेदादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी या सन्माननीय ज्ञानेश्वर मागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. अनेक गोरगरिबांना नक्कीच दादा नेहमीच मदत करत असतात आणि त्याची अगदी काळजी घेत असतात. आणि आपण या ठिकाणी सुनेदादा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. उबदार माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत.
त्यानंतर कुक्षे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी मेघनाथजी शास्त्री आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच मनोहरजी भोईर यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करायचं आहे. दानशूर व्यक्तिमत्व अशी नक्कीच त्यांची ओळख आहे आणि अनेक उपक्रम अनेक कार्य त्याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. मनोहरजी भोईर साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. त्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी मेघनाथजी शास्त्री आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय रघुनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. 46 टार्गेट 46 आहे, धावसंख्या 3. रघुनाथजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्यानंतर शिवसेनेचे उपशाखा प्रमुख कुकसे सन्माननीय साईनाथ दत्तू पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी ज्ञानेश्वर मागे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. साईनाथजी दत्तू पाटील यांना आपण सन्मानित करतो. ज्ञानेश्वर मागे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. अनेक संख्येने पाहुणे तुम्हाला पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. सर्व पाहुण्यांना आपण या ठिकाणी योग्य तो मान योग्य तो सन्मान आपण देत आहोत. सायनाजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्यानंतर ग्रामपंचायत ढोलीचे माजी उपसरपंच सन्माननीय दानिश शेख आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया सन्मानित. आणि मी सरेश पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ग्रामपंचायत ढोलीचे माजी उपसरपंच दानिश शेख यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. तर नक्कीच दादा आपल्यापासून रजा घेत असताना दादा आपण या ठिकाणी अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल नक्कीच तुमचा आम्ही ऋणी आहोत. पुढील सन्मान सापेगावचे समाजसेवक सन्माननीय गंगारामजी जोशी काका आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करणार आहोत. मी सरेशजी पाटील पुन्हा आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गंगाराम जोशी काकांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे. धन्यवाद सुनेदादा पाटील, धन्यवाद रघुनाथजी पाटील, धन्यवाद मनोहरजी भोईर साहेब, आपण येथे आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमच्या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि गंगारामजी जोशी काकांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. गंगारामजी जोशी काकांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. आणि या जाऊया आता मात्र आपण चालू मॅचकडे. ढोली बी विरुद्ध आरोही 11 सावध असा सामना तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. 46 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करत असताना आरोही 11 सावध. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय जबरदस्त गोलंदाजी तुकाराम घोडविंदीच्या वतीने पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केला. म्हणजे ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ढोलेबी संघाला सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. सलामी जोडी आपण जर पाहिली तर निखिल पाटील आणि कैलास पाटील आला होता. कैलास पाटील पाहिलं तर या ठिकाणी 2 धावेवरती मात्र बाद झाला. आणि त्या मात्र निखिल पाटीलच्या सोबतीला आहे किरण पाटील. हे दोन्ही बंधुराजा आहेत आणि या बंधुराजांच्या माध्यमातून आता मात्र खूप काही अपेक्षा आहेत त्या म्हणजे या साबस संघाच्या पाठीराख्यांना. प्रत्येकी 4 षटकाच्या लढती आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. अतिशय जबरदस्त नियोजनबद्ध आयोजन. सरपंच ग्रुप सापे विरुद्ध SK स्पोर्ट सापे याच्या वतीनं ही सजलेली स्पर्धा आपण पाहतोय. SK ट्रॉफी 2023. लक्षात सुद्धा तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आत हाताळायची आहेत. जर तुम्ही 15 मिनिटाच्या आत 3 षटकं हाताळली नाहीत तर तुमचा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर इनफिल्डमध्ये मात्र अतिरिक्त तुम्हाला ठेवावा लागेल. आतापर्यंत 5 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही एका षटकासाठी वेळ खर्च केलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज साहिल ज्युनियर. यानंतर होणारी लढत मोनांक डेव्हलपर्स केवणी दिवे विरुद्ध गावदेवी सोदरपाडा. दोन्ही संघ एकच सज्ज आहेत. परंतु ही मॅच असं वाटतं शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळीच रंगत एक वेगळी छाप सोडून जाईल त्यात काही शंका नाहीये. साहिल ज्युनियर राईट आर्म ओर द विकेट आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 5 स्टार एनकेना इथं मात्र पहिला चेंडू स्लो राहून होता. लेंथ मात्र ओळखता आली नाही किरण पाटील आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी फलंदाज झाला बेट.
डॉट चेंडून आपल्या षटकाला सुरुवात केली साहिल ज्युनियरनं आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 1 गडी बाद 8 धावा. पुन्हा एकदा मात्र 30 लाईन थोडस सासपडतो यास किरण पाटील, कारण गोलंदाजी पाहिली तर किरण पाटील चांगल्या प्रमाणे हाताळली 7 धावा खर्च केला, परंतु बॅटिंग मध्ये सलगचा आपण विचार केला तर हा दुसरा डॉट चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निकीचं काहीतरी वेगळं प्लॅनिंग आता मात्र किरणला करावं लागेल. पावलांचा वापर फुल टॉस आहे, टर्न गेला, गॅप आहे त्या ठिकाणी मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत काऊ कॉर्नरला पोहोचतोय तोपर्यंत चेंडू एका टप्प्याच्या साह्याने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. रिमिक्स तुला खांद्यावर घेईन आणि किरणच्या बाटमधून मात्र आपल्याला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. या अगोदर पाहिलं तर अगदी जागेवरूनच मात्र खेळण्याचा तो प्रयत्न करत होता, परंतु यानंतर पाहिलं तर स्वतःचं घर त्यांनी सोडलं आणि घर सोडल्यानंतर जबरदस्त मात्र या ठिकाणी चेंडूची मिडलिंग पाहायला मिळाली आणि गॅप सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे तिथे मात्र त्यांनी शोधला आणि चेंडू मात्र निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंज ऑफ पेस ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला उडवलाय, उंची जास्त आणि जे अंतर हवं होतं ते सुद्धा प्राप्त केलं आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर. लॉंग वे बिगिट षटकार. चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट ये चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट. अरे केले आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट केलंय आयोजन होला खात यश ट्रॉफी डे नाईट. आयोजन होला खात एसके गावदेवी चौदरपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण सत्यवान मागे यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. गावदेवी चौदरपाडा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आणि या ठिकाणी काय जबरदस्त कमबॅक केला किरण पाटीलनं. सुरुवातीला पाहिले तर सलगचे 2 निर्धाव त्यांनी मात्र चेंडू खेळले, परंतु त्यानंतर मात्र इज ऑन फायर. फुल टॉस चेंडूचा फक्त मनगटी फटक्याचा वापर, फक्त दिशा दाखवल्याने चेंडू पाठवला बाकवर स्क्वेअर लेगच्या दिशेने, अगदी फ्लॅट सिक्सर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर या नंदुबाईची पावर. ठाणे जिल्ह्यात 1 नंबर या नंदुबाईची पावर. जबरदस्त मात्र पलटवार आणि आता मात्र धावांचा वेग वाढत असताना पुन्हा आता मात्र या ठिकाणी फटका चांगला पाला म्हणतो गॅपमध्ये आहे, तोपर्यंत फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, परंतु या ठिकाणी पाहू शकाल दोन्ही गाड्या एकाच रुलावरती संधी होती त्या ठिकाणी, परंतु नक्कीच कुठेतरी कमेंटमेंट मात्र बरोबर पाहायला मिळाला नाही. फेकी थोडीशी रॉंग फेकी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि साहिल ज्युनियरने एका षटकाच्या स्पेलमध्ये एकूण धाबा खर्च केल्या, त्याला एकही सफलता मिळाली नाहीये आणि तब्बल 18 धाबा एका षटकामध्ये त्याने मात्र खर्च केला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आरोही 11 साबत संघाची 1 गडी बाद 26 धावा आणि अजूनही विजयासाठी आपण जर विचार केला तर 2 षटकांमध्ये अजूनही 20 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक, 20 ची आवश्यकता. जबरदस्त पलटवार पाहिला आपण. आरोही 11 सावध संघ नक्कीच इन ॲक्शनमध्ये आहे आणि सावधगावचे गौरव पाटील यांच्या वतीने या संघाला आणि आयोजनासाठी मात्र हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गौरव पाटील, आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जी मेहनत पहिल्या षटकामध्ये तुकाराम गुडविंद यांनी केली त्या मेहनतीवरती मात्र कुठेतरी साहिल ज्युनियरनं पाणी फेडलं असं म्हणावं लागेल, परंतु क्रिकेटचा खेळ आहे
आपण नेहमीच पाहत असतो कधी कधी विजयाच्या उंबाट्यावर जो संघ असतो तो मात्र नक्कीच पराभवाच्या छायेत येत असतो आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. असा क्रिकेटचा खेळ. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाबांची गरज. स्ट्रायकिंग तुम्हाला पाहायला मिळू शकेल. निखिल पाटील, वेलकम राजेशजी पाटील, वेलकम वसंतजी पाटील, तुमचं पुण्यच्छेद या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज शानू. ओ माय गॉड, काय जबरदस्त मात्र वेग आणि काय जबरदस्त टप्पा तिथे मात्र या ठिकाणी मेंटेन केला शानूनं. कुठल्या प्रमाणे मात्र त्या चेंडूची लेथ निखिलला मात्र ओळखता आली नाहीये. आणि खेळपट्टीवर आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की ज्या वेळी या गोलंदाजाने गुडलँड स्पॉटवरती मात्र निखिल टप्पा हाताळलाय त्यावेळी मात्र फलंदाजांना मात्र तो स्ट्रोक केल्यासाठी अनेक कठीण आपण ते दृश्य पाहिलेले आहेत. आणि त्यापैकी हा चेंडू पाहिला आपण. 11 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 20 धाबांची अजून गरज आहे. परत एक प्लस पॉईंट की किरण पाटील अजून खेळपट्टीवरती आहे. येणाऱ्या बॅटिंगमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच लखन पाटीलचे न बाकी आहे. जीडीला तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे अक्षयला तुम्ही खेळताना पाहू शकाल. दिगंबर मालीचं येणं बाकी आहे. अगदी लॉंग बॅटिंग लाईनअप आहे. परंतु या खेळाडूंकडनं मात्र जी जोडी आहे खेळपट्टीवरती त्या दोन्ही खेळाडूंकडनं मात्र भरपूर अपेक्षा आहेत. त्या म्हणजे सावध संघाला थोडंसं रनवेमध्ये चुकतोय आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने डेडबॉलचा इशारा पाहायला मिळाला. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 20 धाबांची गरज. धावफलकावरती धाबा पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 26 धावा. रजनी क्रिकेट सध्या आपण नक्कीच एन्जॉय करतोय. इथे मात्र पाहू शकाल टॉप आहे चेंडू. हा बेस्ट शॉट फायनलीकडे फिल्डर सज्ज होता. परंतु या ठिकाणी पहा चेंडू दिलेली हुलकावणी आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला अगदी इष्टांच्या पाठीमागे आणि तत्पुरते 3 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या. जसं या दोन्ही बंधूंच्या घरामध्ये तालमेल असेल त्याच प्रकारचा तालमेल या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. अखोमे इशारा पाहायला मिळाला आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहिले आपण. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र फटक्यावरती एकच धाव तिथे मिळेल. परंतु कुठेतरी विकेट किपर आणि शॉर्ट फायलेच्या खेळाडूकडून चूक पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र चेंडू अगदी इष्टांच्या दूर निघून गेला आणि तोपर्यंत संधी मिळाली फलंदाजांना ही 3 धाबा कंप्लीट करण्याची. धावसंख्या 29. 29 धाबा धावफलकावर. काहीतरी वेगळे करावं लागेल नाही तर किरण पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला अशा प्रकारचे फटके पाहायला मिळतील. काय जबरदस्त फटके सजवला अगदी डीप कव्हरच्या दिशेनं. कुठला डीप मध्ये फिल्डर नाहीये आणि चेंडू मात्र वेगाने ज्याप्रमाणे एखाद्या बंदुकीतून गोळी जेवढ्या वेगाने निघते तेवढ्या वेगाने मात्र किरण पाटीलच्या बॅटमधून हा चौकार निघाला. ठाणे जिल्ह्यात एक नंबर या नंदूबाईची पावर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर या नंदूबाईची पावर. ठाणे जिल्ह्यात एक नंबर या नंदूबाईची पावर. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॅटचं तोंड उघडलं किरण पाटीलनं. आणि खास वैशिष्ट्य पाहिलं या फटक्यामध्ये की चेंडूच्या मिनिटवरती फटका होता आणि त्याचमुळे मात्र गॅप सुद्धा चांगल्या प्रमाणे त्यांनी शोधलं. ओहो, इथे मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न खूपच लाईन आपण जर पाहिलं तर बाहेरची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचांची दुनियात समांतर पाहिले आपण. वाईटचा इशारा. आता मात्र गोलंदाजावरती आपल्याला प्रेशर पाहायला मिळतोय. सुरुवातीला पाहिलं तर सुरुवात अगदी गोड पाहायला मिळाली परंतु आता मात्र कुठेतरी अंत कडवट पाहायला मिळतो. येतो म्हणजे डोलेबी संघासाठी. कारण धाबा वेगाने येत आहेत आणि पाहू शकाल आतापर्यंत 34 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पुन्हा आता मात्र तोच फटका किरण पाटील सजवायचा होता परंतु हा चेंडू स्लोअर वन होता आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन झाला नाहीये आणि आलाय डॉट चेंडू. आतापर्यंत आपण विचार केला तर अजूनही 8 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. हो, जबरदस्त कडक फटका. ज्याप्रमाणे आपण फेसबुक कमेंट मध्ये केडीके लिखतोय त्याप्रमाणे मात्र हा केडीके कडक शॉट निखिल पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आय थिंक किरण होतं त्या ठिकाणी. ठोकलाय त्याने हा चौकार.
जबरदस्त संसार सुरू आहे या दोन बंधूंमध्ये आणि हा संसार तुम्हाला प्रथमतः उद्ध्वस्त करावा लागेल. या मॅचमध्ये कमबॅक करत असेल तर तुम्ही जरा संसार उद्ध्वस्त केला नाही तर मात्र तुम्हाला ही स्पर्धा आय थिंक सोडावी लागेल. ज्याप्रमाणे किरण पाटील बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा मात्र फटका हवेत केलाय, परंतु डीप फिल्डरच्या मात्र नेगीचा मात्र ठिकाणी डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय झालाय. चुकीचा जजमेंट मिराजच्या वतीनं, चुकीचं फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे मात्र वसूल केलाय चौकार किरण पाटीलनं. चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट ये चला चला जाऊ मैदानी पाहू रंगलाई खेळ क्रिकेट अरे केले आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट वेलया आयोजन होला खात यशे ट्रॉफी डे नाईट आयोजन होला खात एसके ट्रॉफी डे नाईट केले आयोजन होला खात एसके जबरदस्त बॅटिंग आणि तिच्या शक्यता खेळल्या. आपण जर पाहिलं तर तब्बल 96 धावा खर्च केल्या आणि त्या मात्र समीकरण चेंडूंची संख्या जास्त पाहायला मिळते 6 आणि धावांची संख्या कमी आहे. म्हणजे विजयासाठी 4 धाबींची गरज. 6 चेंडू 4 धावेची गरज. एखादा गोलंदाज मात्र 4 धावाचं संरक्षण करेल आणि तीच टीम मिटिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली की एक्झॅक्टली कुठल्या गोलंदाजावरती आता मात्र आपण विश्वास टाकायचा. आणि सर्व काही गोष्टींची चर्चा झाल्यानंतर आता मात्र शिरताज शेखच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय आणि तो सिरताज या 4 धावांचा नक्कीच संरक्षण करेल का, विजयाचा ताज आपल्या डोक्यावरती घेईल का, हा प्रश्न आता मात्र निर्माण होतोय. किरण पाटील वारंवार निखिलला मात्र कान मात्र देतोय की एक्झॅक्टली तुला कशाप्रमाणे बॅटिंग करायची आहे. परंतु नक्कीच या सामन्याचा आपण जर या ठिकाणी दृश्य धावफलकावरती पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व आपल्याला आरोही 11 सावध संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळाली. कारण कैलास अगदी पाहिलं तर स्वस्तात बाद झाला, परंतु त्याच्यानंतर निखिल आणि किरण पाटीलनं जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि ती जबाबदारी मात्र चांगल्या प्रमाणे पार पडत असताना राऊंड द विकेट मात्र षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शिरताज. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. निखिल पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू मात्र स्लोर होता आणि भाऊ शकाल गॅप होतो. चेंडू मात्र या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वेगाने मात्र निघून जातो या डीप पॉईंटच्या दिशेनं. विजयाचा चौकार निखिल पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि या मॅचच्या माध्यमातून निगीज आरोही बेटाला मात्र मित्र म्हणे की भावपूर्ण श्रद्धांजली पोचली असावी. ज्याप्रमाणे संजय स्पोर्ट सावध आय थिंक आरोही 11 सावध संघाने मात्र हा खेळ प्रस्थापित केलाय. कॉंग्रॅच्युलेशन सावध संघ अँड हार्ड लक ढोले बी. तर आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टपैलू खेळ प्रस्थापित केला. गोलंदाजीमध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना एकूण 4 चौकार 2 षटकाराच्या साहाय्याने नाबाद 31 धाबांचं त्यांनी योगदान दिलं आपल्या संघाला. तो खेळाडू आहे आरोही 11 सावध संघाचा किरण पाटील. सावध एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला आपण ओळखतोय आणि आता मात्र हा खेळाडू फक्त सावध गावापुरती राहिलेला नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हा खेळाडू आता मात्र नक्कीच आपल्या नावाचा डंका वाजवतोय. त्याचं नाव आहे किरण पाटील आणि किरणला विनंती असेल की आपण पुरस्कार घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी काही जे सन्मान आहेत ते सन्मान इथे मात्र संपन्न करूया. केवनी देवीचे प्रसिद्ध उद्योजक मोनांक डेव्हलपरचे प्रोप्रायटर मिस्टर मोनांक म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया आणि हा सन्मान करण्याची विनंती मी मोहन सालवी आपणास करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. आज केवनी देवी सुद्धा मात्र पाहिलं तर मोनांक डेव्हलपरच्याच नावानं आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. पूर्णपणे सज्ज आहेत खेळाडू. पुढील तो सामना तुम्ही पाहणार आहात गावदेवी सोदरपाडा विरुद्ध मोनांक एंटरप्राइजेस केवनी देवी आणि केवनी देवी संघाचे सर्व मोनांक म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करत आहोत. मिस्टर मोहन साळवी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करत आहोत. धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे नक्कीच आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच किरण पाटील आपण सामन्यावरचे पुरस्कार देणार आहोत. सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे. कुकसे बुरुली गावचे उद्योजक मनोजजी पाटील यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. मिस्टर मोनांक पाटील मोनांक म्हात्रे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी सुंदर ट्रॉफी आहे ते आपण वितरित करूया. त्यानंतर रोहिदास सुतार स्पॉन्सर हेड कॅप आहे. मी उत्तमजी सुतार आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही हेड कॅप या ठिकाणी वितरित आपण करणार आहोत.
आणि त्यानंतर संतोष पाटील स्पॉन्सर कोल्ड्रिंक्स आहे. मी गंगाराम जोशी काकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जी कोल्ड्रिंक्स आहे ती आपण या ठिकाणी वितरित करायची आहे. वेल प्लेड किरण, तुला नक्कीच पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, स्क्रीन ऑफ करू नका, बंद करू नका, कारण पुढील जो सामना तुम्ही पाहणार आहात तो सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. एकीकडे केवनी दिवस संघ आहे तर दुसरीकडे चौदरपाडा संघ आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत तुमच्या सोबतीला माझे सहकारी समालोचक मनीष पाटील सर. थँक्यू. धन्यवाद.